हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी आवळे घेतलेले, हे पावशेर आवळे होते. तर हे आवळे मी एवढे किसलेत आणि हे 3च राहिलेत आता किसायचे, ते तुम्हाला दाखवते. असे छान बारीक ह्या किसणीने किसून घ्यायचेत बघा. ह्या आवळ्यापासून आपल्याला छान अशी रेसिपी करायची मैत्रिणींनो. हेल्दी रेसिपी आहे, पौष्टिक आहे, आयुर्वेदिक आहे, खूप छान. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि तुमचा सपोर्ट मैत्रिणींना असंच राहू दे. व्हिडिओ संपूर्ण पाहत जा, व्हिडिओला लाईक करीत जा व्हिडिओ पाहता पाहता. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे आवळे सर्व असे किसून घ्यायचेत. खूप छान ही रेसिपी आहे मैत्रिणींनो. ही अशी आपण बनवून जरी ठेवली ना, महिना 2 महिने ही आवळ्याची रेसिपी छान टिकती. कधी पण आपण खाऊ शकतो. घरामध्ये बनवून ठेवायची ही. जसं आपण ह्याचा आंब्याचा मुरंबा बनवतो त्याच पद्धतीचं हे रेसिपीचं एक हे बनवायची पद्धत आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल तुम्हाला मी कशा पद्धतीने बनवते ते. आणि सोपी आहे, कठीण जरा पण नाही आहे. खूप सोपी रेसिपी आहे, सहज तुम्ही करू शकाल एवढी सोपी आहे बघा. अशा पद्धतीने बघा सर्व आवळा आपल्याला छान किसून घ्यायचं. ही बी खाली टाकून द्यायची, कारण सगळे जर आवळे मी किसून तुम्हाला दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्याच्यामुळे मी पहिलं किसून घेतले आणि हे 3च आवळे फक्त मी तुम्हाला दाखवले की अशा पद्धतीने हे किसून घ्यायचेत. छोट्या किसणीने किसले ना छान बारीक किसले जातात. आणि तुम्ही जर मोठी किसणी घेतली तर त्याने मोठाच किस पडणार. त्याच्यामुळे आपल्याला छोट्या किसणीने किसून घ्यायचेत. मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने बनवली आहे का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा बरं का. नसन केली तर एकदा करून पहा, खूप टेस्टी होती. एकदा केली तर तुम्ही परत परत आवळे आणून करणार. ते सर्व किसून झालेले आहे पाहू शकता. आता ह्यातल्या बिया आपण काढून घेऊया, ह्या साईडला ठेवूया. आता हे साईडला ठेवून गॅस वाढवायचे. गॅस पेटून घेणार आहे इथे मी मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची बघा अशा पद्धतीने. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तो आवळा आपण किसून घेतलेला तो सर्व टाकून द्यायचा आहे. आणि असं आपल्याला जरा परतून घ्यायचा आहे तो, म्हणजे थोडासा सुक्का होईल, ओलसरपणा जरा कमी होतो त्याचा. आवळे आपण असे खात नाही, निदान अशा पद्धतीने जर रेसिपी करून बनवली आपण तर अशी तरी आपण खाऊ शकतो ना. त्याच्यामुळे तुम्ही असं बनवून खाऊ शकता. छान खूप टेस्टी लागतो आणि शरीरासाठी तो उत्तम आहेच, केसांना पण चांगलं आहे. इथे बघा मी 1 चमचा तूप टाकून घेतलेले आहे. आता हे तूप टाकून घेतले तर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे जरा. तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर वेलची पावडर पण ह्याच्यामध्ये टाकू शकता. पाहू शकता छान मस्त असा परतून झालेला आहे आपला हे आवळ्याचा किस.
त्यानंतर ह्याच्यामध्ये साखर टाकायची बघा. आपल्याला गोड किती कमी जास्त लागतं त्याप्रमाणे इथे मी 1 वाटी ही साखर घेतलेली. 1 वाटीला थोडी कमी, वाटी मोठी आहे त्याप्रमाणे साखर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ज्याला गोड जास्त लागत असेल तर जास्त तुम्ही टाकू शकता, गोड कमी लागत असेल तर कमी टाका. हे साखर चांगली ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची. आणि कसं साखरेला पाणी सुटतं, त्या साखरेच्या पाकामध्येच आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे हो आवळ्याचा किस. पाहू शकता खूप ओलसर झालेला आहे साखरेमुळं. एक 5 मिनटं आपल्याला हे आवळा असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगला. मध्ये मध्ये वर खाली करून घ्यायचं आहे. आणि 1 मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून छान मिक्स करून घ्यायचं एकदा. पाहू शकता किती एकदम ओला झालाय का नाही, पाणी सुटले साखरेला. मैत्रिणींनो, तुम्ही महिना 2-3 महिने हे डब्यामध्ये काचेच्या बरणीमध्ये भरून महिनाभर 2 महिने खाऊ शकता, खराब होत नाही बिलकुल पण. त्यानंतर परत आपल्याला 1 मिनिट झाकण ठेवून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत चेक करायचे. छान मिक्स करून घेऊया. तर मैत्रिणींनो, ही आवळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा एकदा माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडली तर मला खरंच कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. लाईक करायला विसरू नका.